त्या सर्वांचे आभार. VRCC क्रिकेट क्लब मुंबई, सर्व सभासद, आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ, आनंदवाडी क्रिकेट क्लब, यूट्यूबसाठी आम्हाला सहकार्य केलं आनंदवाडी क्रिकेट क्लब, यांचे सुद्धा विशेष आभार मानतोय. चला दोन्ही कर्णधार आपण चेअरवरती बसायचंय. आपली सर्व तसंच सेमीफायनल मध्ये पराभूत संघ दोन्ही आपण सुद्धा यायचंय. कायम चषक रोख रुपये 2000 तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी सुद्धा आहेत. आपलं सुद्धा मोठं योगदान होतं, त्यासाठी आपण सुद्धा यायचं आहे. या स्पर्धेला रोख रुपये 15000 आनंदवाडी VRCC आनंदवाडी मुंबई क्रिकेट क्लब यांच्याकडून या स्पर्धेला उपलब्ध झाले आहेत आणि कायम चषक त्यांचे सुद्धा मनापासून आभार. द्वितीय क्रमांकासाठी रोख रुपये 10000 VRCC आनंदवाडी मुंबई यांनी उपलब्ध करून दिले आहेत, त्यांचे सुद्धा विशेष आभार. तृतीय क्रमांकासाठी सर्व मान्यवर या स्पर्धेकरता लाभले. श्री सुरेश उमाजी धुरी, सौ अनिता अंकुश मोंडकर, श्री दिगंबर तारी, माधवीताई मोंडकर, सौ रुचाली पाटकर, देवगड संकेत मुनगेकर, विघ्नेश सचिन मुनगेकर, संतोष धर्माजी बानकर यांनी टी-शर्ट आम्हाला या सामनावीरसाठी पुरस्कृत केली होती. सन्माननीय प्रणय कोइंडे, महेश मुनगेकर, नितीन कोइंडे, निषाद हिरनाईक, श्री अंकुश मोंडकर, तांडेल परिवार, जिल्हाधिकारी ठाणे, कर्मचारी वर्ग, आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ, श्री मनोज धुरी, महेश कोइंडे कालवी, श्री गणेश प्रभू देवगड किल्ला, श्री विघ्न राजेंद्र गणेश उत्सव मंडळ कोपर डोंबिवली ज्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलं, त्यांचे विशेष आभार. आनंदवाडी क्रिकेट क्लब देवगड, बाळू बानकर, धर्माजी पराडकर, मुंबई आनंदवाडी मुंबई अध्यक्ष धर्माजी पराडकर यांचे सुद्धा विशेष आभार. त्यानंतर या स्पर्धेकरता तृतीय क्रमांकासाठी कैलासवासी अनंत तारी यांच्या स्मरणार्थ श्री दिगंबर तारी यांच्याकडून रोख रुपये 2000 व कायम चषक आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय, त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतोय. तसेच चतुर्थ क्रमांक अनिता अंकुश मुनगेकर यांच्याकडून तृतीय क्रमांकासाठी आकर्षक चषक या ठिकाणी दिला जातोय. कैलासवासी तुकाराम धाकू कुबल यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुद्धा विशेष आभार. जाऊया शेवटच्या क्षणाकडे, तो म्हणजे असेल आपलं बक्षीस वितरण या ठिकाणी व्हायला जात आहे आणि मी या ठिकाणी उत्तमजी मुनगेकर यांना आमंत्रण करतोय या सर्व बक्षीस वितरण करण्यासाठी. या सर्व 2 दिवस सपोर्ट सिस्टम गावदेवी कोपर, ओराम टीम गावदेवी कोपर, अंडरराम टीम श्री प्रशांत कोंडे, सहकार्य श्री विघ्न राजेंद्र गणेशोत्सव मंडळ कोपर अध्यक्ष श्री दीपकजी पवार, उपाध्यक्ष कुमार साईनाथ ठाकरे यांनी डीजे संगीत लक्ष सांभाळा, डीजे नवदास ठाकरे यांचा सुद्धा विशेष आभार. आणि मंडप डेकोरेटर, जे मंडप डेकोरेटर केले होते सन्माननीय श्री परेशजी पाटील तालिका मंडप डेकोरेटर यांचं सुद्धा या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. असं सहकार्य राहू दे यापुढे सुद्धा. आणि आता जाऊया शेवटच्या क्षणाकडे, म्हणजे बक्षीस वितरण क्षणाकडे. उत्तम मुनगेकर, निलेश कुटुंब आपली येस, या ठिकाणी मान्यवर रॉकी ग्रुप नरेंद्रजी तारी यांनी सुद्धा
या ठिकाणी आम्ही बक्षीस वितरणाला सुरुवात करतो आहोत। सर्वप्रथम आम्ही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत। आपल्या गावामध्ये आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी जी सिंधुदुर्गातली मोठी आणि महाराष्ट्रात मध्ये सातत्याने त्या ट्रॉफीचं नाव घेतलं जातं, चर्चा असते ती ट्रॉफी। आणि या ट्रॉफीमध्ये उभरते आयोजक म्हणून राहुलजी मुनगेकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। मी विनंती करतोय राहुलजी मुनगेकर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती। सुनीलजी तांडेल आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो। या ठिकाणी सन्मान करायचं या ठिकाणी सन्मान होतोय उभरते आयोजक आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी देवगड मध्ये। आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी जी डे नाईट असते त्याचे उभरते आयोजक म्हणून एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। सिंधुदुर्गातील प्रसिद्ध गुणलेखक सुनीलजी तांडेल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। त्यानंतर आम्ही आमच्या या स्पर्धेसाठी आम्हाला जे मैदान उपलब्ध करून दिले ते गावदेवी कोपर ओव्हरआर्म टीम, गावदेवी कोपर अंडरआर्म टीम आणि त्यांचं सदस्य मिस्टर प्रशांत कोंडे यांना विनंती करतोय। आणि ज्याने सहकार्य केले श्री विघ्न राजेंद्र गणेश उत्सव मंडळ कोपर अध्यक्ष दीपकजी पवार, उपाध्यक्ष साईनाथजी मात्रे यांना सुद्धा विनंती करतोय या आपण आपलं सुद्धा या ठिकाणी वेलकम सर, या आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय। ढोके साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। ढोके साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। 2 दिवस आम्हाला खेळपट्टी मैदान दिलंय, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। गावदेवी कोपर ओव्हरआर्म टीम, गावदेवी कोपर अंडरआर्म टीम, प्रशांत कोंडे आणि विघ्न राजेंद्र गणेश उत्सव मंडळ कोपर अध्यक्ष दीपकजी पवार, उपाध्यक्ष साईनाथ मात्रे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। त्यानंतर या ठिकाणी एक विशेष सत्कार आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाचे जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या जवळ या, ही आपली स्पर्धा आहे, आपण सहकार्य करायचं आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ। आणि त्या ठिकाणी जे खेळाडू आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो या इथे या जवळ या। आणि इथे मात्र प्रोफेशनल बॉईज चे सर्व आणि रॉके ग्रुपचे सर्वा सन्माननीय नरेंद्रजी तारी उपस्थित आहेत, खास गावावरून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय। मी विनंती करतोय
गणपत पराडकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. रॉकी बाय गणेश कुबल असतील त्याने सुद्धा या. गणेश कुबल या. रॉकी बाईचे सर्वे सर्वा नरेंद्रजी तारी खास आमच्या या स्पर्धेसाठी गावावरून आले आहेत. प्रोफेशनल बॉईज ग्रुप त्यांचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. कधी मदत लागल्यास कधी एनी टाइम हा ग्रुप तत्पर असतो आणि त्याच्यामुळे नेहमी सहकार्य असतं रॉकी बाईचं. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया रॉकी बाईसाठी. जिल्हाधिकारी ठाणे या ठिकाणी उपस्थित नाही आहेत परंतु त्यांचा सुद्धा या ठिकाणी उच्चार केला जाईल. त्यांचे सहकारी स्वप्नीलजी मुनगेकर काही कामानिमित्त बाहेर आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय परंतु आज ते उपस्थित नाही. दिलगिरी व्यक्त करतोय परंतु यानंतर मी सन्मान घेतोय आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ देवगड जे आमचे देवगड वरून जे खेळाडू आले त्यांना विनंती करतोय या. बंटी दुरी या. रोनित मुनगेकर या. जयेश कोइंडे आपण सुद्धा या. लगेच मुळेकर आपण सुद्धा या. रुपेश जोशी, दिनेश पोसम, बाळू बानकर, पांडू पराडकर यांनी सुद्धा यायचं या ठिकाणी. गावावरून जे खेळाडू आले आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ देवगड दाजी मुनगेकर, आमचे पांडुरंग मोंडकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. या सर. त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. चला या. त्यानंतर मी विनंती करतोय या ठिकाणी आमच्या स्पर्धेसाठी नेहमीच सहकार्य लाभलेलं असतं सुनीलजी तांडेल यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सुनीलजी तांडेल, राहुल मुनगेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय सुनीलजी तांडेल या सर. तसंच आमच्या स्पर्धेदरम्यान आज शेवटच्या दिवशी एस सुनीलजी तांडेल यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर मी विनंती करतोय या ठिकाणी सन्मान केला जातोय सुनीलजी तांडेल या सरांचा. त्यानंतर या आमच्या स्पर्धेदरम्यान नेहमीच सहकार्य लाभलेलं असतं ते अजयजी बांदेकर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. भरपूर बिझी शेड्यूल असतं त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. रॉकी ग्रुपचे सर्व नरेंद्रजी तारी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय.
त्यानंतर मी विनंती करतोय आमच्या स्पर्धेसाठी दिनेशजी पाटकर ज्याने सुद्धा आपल्याला या ठिकाणी सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून आकर्षक शूज दिले आहेत ते दिनेश पाटकर त्यांचे प्रतिनिधी निलेश पोसम यांना विनंती करतोय. शिवराज कोइंडे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. शिवराज कोइंडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिनेश पाटकर यांचा सन्मान केला जातोय. दिनेश पाटकर काही कामा व्यतिरिक्त या ठिकाणी उपस्थित राहिले नाही. त्यांचे संघ सहकारी आहेत निलेश पोसम यांच्या शुभ हस्ते ज्याने आम्हाला सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांची मिसेस देवगड जामसंडे नगरपंचायत नगरसेविका सौ रुचाली पाटकर यांच्याकडून आकर्षक शूज देण्यात आले आहेत. त्यानंतर मी विनंती करतोय मनोहरजी बांदेकर यांचा सुद्धा दरवर्षी आपल्या संघाला आणि टीमला सपोर्ट असतो. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मनोहरजी बांदेकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय वासुदेव मुनगेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. त्यानंतर मी विनंती करतोय धर्माजी पराडकर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. धर्माजी पराडकर या. मी दाजी मुनगेकर यांना विनंती करतोय. धर्माजी पराडकर उपस्थित आहेत. वेलकम सर. दाजी मुनगेकर या. तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. धर्माजी पराडकर यांचा मायेची शाल सन्मान चिन्ह दाजी मुनगेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. धर्माजी पराडकर त्यानंतर या ठिकाणी हा सन्मान केला जातोय धर्माजी पराडकर यांचा दाजी मुनगेकर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर मी विनंती करतोय या ठिकाणी भाई कुबल यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. भाई कुबल आमच्या मुख्य व्यासपीठावरती या.
मी निलेश पोसमला विनंती करतो, यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. भाई कुबल, भाई कुबल यांचा सन्मान केला जातोय. निलेशजी पोसम यांच्या शुभ हस्ते. निलेशजी पोसम यांच्या शुभ हस्ते भाई कुबल यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर मी विनंती करतोय आमच्या देवगड आणि आनंदवाडीवरून खास गावावरून आलेले बाळू बांदेकर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय अक्षय वेंगुर्लेकर यांना, अक्षय वेंगुर्लेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. चला या, बाळू बांदेकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आनंदवाडी शाखा प्रमुख बाळू बांदेकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. अक्षयजी वेंगुर्लेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. त्यानंतर मी आमंत्रित करतो या स्टेजवरती दिनेशजी पोसम यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. प्रतीक पराडकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. प्रतीक पराडकर यायचं या ठिकाणी. प्रतीक पराडकर, दिनेश पोसम यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. प्रतीक पराडकर, चला या, यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. हे सुद्धा आमच्या गावावरून आले आहेत, खास स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थिती लावली आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी वेलकम, सहर्ष स्वागत. दिनेशजी पोसम यांचा या ठिकाणी सन्मान, मायेची शाल आणि इथे पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातंय प्रतीकजी पराडकर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आमच्या स्पर्धेमध्ये पंच म्हणून गेले 2 दिवस अतिशय चांगली भूमिका ज्यांनी निभावली आहे ते पप्पू भाबल यांना मी विनंती करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. पप्पू भाबल मळईचे पंच आहेत. पप्पू भाबल, येस. मी संदीप पराडकर यांना विनंती करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. संदीपजी पराडकर पंच म्हणून गेले 2 दिवस आम्हाला चांगलं सहकार्य केलंय. मनोजी शिरवाडकर हे सुद्धा एक चांगले दिग्गज पंच आहेत. संदीपजी धुरत उपस्थित असतील का? विश्वजित बाबल यांना विनंती करतोय या, आपलं सहर्ष स्वागत. मी विनंती करतोय चेतन कोइंडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जातोय. चेतन कोइंडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जातोय. गेले 2 दिवस विश्वजित बाबल यांनी अतिशय चांगलं पंचांची भूमिका निभावली आहे. एकच दिवस चांगलं पंचांचा भूमिका इथे पाहायला भेटली मैदानावरती. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत या ठिकाणी. चेतन कोइंडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल विश्वजित बाबल यांना. त्यानंतर कुठलीही स्पर्धा असे क्रिकेटची असू देत, परंतु समालोचन भरपूर महत्वाचा. गेले 2 दिवस तुम्ही ज्यांच्या सुमधुर वाणीने अतिशय चांगली या ठिकाणी कॉमेंट्री ऐकलात ते मालवणी समालोचक सुरेश कांदळगावकर हे उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सुरेश कांदळगावकर यायचंय. सुरेश कांदळगावकर मालवणी समालोचक. मी विनंती करतोय प्रथमेश पराडकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मालवणी समालोचक मिस्टर सुरेश कांदळगावकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आणबान यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिलं जातंय.
त्यानंतर रुपेश मोंडकर, समालोचक रुपेश मोंडकर. मी विनंती करतोय सर्वेश कुबल यांना, सर्वेश कुबल यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जाईल. रुपेश मोंडकर आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. अतिशय चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून सुद्धा आजच्या दिवसामध्ये ऐकायला भेटलंय आम्हाला. आणि विनंती करतोय सर्वेश कुबल यांच्याकडून मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला सन्मानित केलं जातोय. रुपेश मोंडकर. हॅलो. त्यानंतर समालोचक म्हणून गेले 2 दिवस सिंधुदुर्गचा बुलंद आवाज आनंदवाडीचा उत्तम मुनगेकर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्मान करतोय डॉक्टर महादेव मुनगेकर. आपण यायचं बाबांना देतोय.
त्यानंतरला या ठिकाणी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या चॅनल सोबत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शालेय अभ्यासक्रम, बालगीते, नर्सरी राईम्सचे व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या नाकोडा एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. त्यानंतर या ठिकाणी आमच्या गेले 2 दिवस स्पर्धेसाठी इथे अगदी 149 देशामध्ये ज्याने लाईव्ह थेट प्रक्षेपण केलंय WTC, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. WTC सचिनजी म्हात्रे आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय धर्माजी पराडकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. सचिनजी या आमच्या मुख्य व्यासपीठावरती WTCच्या माध्यमातून या ठिकाणी गेले 2 दिवस ऑनलाईन स्पर्धा अतिशय दर्जेदार प्रक्षेपण, लाईव्ह प्रक्षेपण पाहायला भेटलंय. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतर या ठिकाणी गेले 2 दिवस आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्याने पोहोचवला, अतिशय दर्जेदार साऊंड सिस्टीम आम्हाला या स्पर्धेदरम्यान ज्याने आम्हाला पुरवली आहे, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यांना विनंती करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती या, ज्याने अप्रतिम साऊंड सिस्टीम आम्हाला पुरवली आहे. अतिशय दर्जेदार साऊंड सिस्टीम या ठिकाणी आमचा आवाज प्रत्येक प्रेक्षकांच्या कानामध्ये पोहोचवलंय, ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. DJ नवनाथ या ठिकाणी आलेत. मी गणा पराडकर यांना विनंती करतोय, यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जाईल आणि त्यानेच आम्हाला DJ साठी स्पॉन्सरशिप केले. पराडकर साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मायेची शाल आणि या ठिकाणी सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. DJ नवनाथ अतिशय दर्जेदार साऊंड सिस्टीम ज्याने 2 दिवस आम्हाला इथे पुरवली आहे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी गणा पराडकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. त्यानंतर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज या ठिकाणी आकर्षक शूज देवगड जामसंडे नगरपंचायत नगरसेविका सन्माननीय सौ रुचाली पाटकर यांच्याकडून हे शूज आहेत आणि स्पर्धेत या ठिकाणी आकर्षक गोलंदाजी केली आहे. 4 विनिंग मध्ये इथे 6 गडी बाद केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज इथे VRCC कालवी बंदरचा मिस्टर अभिषेक केरकर सर्वोत्कृष्ट गोलंदाज. सौ गणपत पराडकर यांच्या मिसेस आहेत आणि धर्माजी पराडकर यांच्या मिसेस आहेत. त्यांना विनंती करतोय, त्यांच्या दोघांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. विठ्ठल रकुमाई कालवे बंदरचा या ठिकाणी सर्वोत्कृष्ट गोलंदाज अभिषेक केरकर, काय गोलंदाजी केली आपल्या टीम साठी, या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला भेटली.
आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून सुद्धा या ठिकाणी आकर्षक शूज आहेत. कैलासवासी नाना बबन मुनगेकर यांच्या स्मरणार्थ संकेत मुनगेकर यांच्याकडून आणि संकेत मुनगेकर या शूजचे ओनर आहेत त्यांना विनंती करतोय संकेत मुनगेकर या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या ठिकाणी आकर्षक शूज संकेत मुनगेकर आहेत स्वतः उपस्थित. वेलकम सर. या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत. आणि विजेता आहे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्रीकृष्ण कोळम टीमचा मिस्टर संदीप शेलटकर. संदीप शेलटकर यायचं या ठिकाणी. त्यांचा प्रतिनिधी असेल तरी चालेल. या मालवणचा कोण असेल तर या आपण. संदीप शेलटकर सुरेश कांदळगावकर आहेत त्यांचे प्रतिनिधी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्पर्धेतील संदीप शेलटकर आकर्षक शूज कैलासवासी नाना बबन मुनगेकर यांच्या स्मरणार्थ संकेत मुनगेकर यांच्याकडून एकदा जोरदार टाळ्या. स्पर्धेतील क्षेत्ररक्षक या ठिकाणी आणि स्पर्धेतील बेस्ट परफॉर्मन्स टीम या ठिकाणी आकर्षक ट्रॉफी आहे. मी विनंती करतोय बेस्ट परफॉर्मन्स टीम आकर्षक ट्रॉफी करण कोयंडे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आकर्षक ट्रॉफी बेस्ट परफॉर्मन्स टीम या ठिकाणी कैलासवासी करण नाना कमलाकर कोयंडे यांच्या स्मरणार्थ श्री कश्मीरा करण कोयंडे यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी आहे. बेस्ट परफॉर्मन्स टीम शौर्य कोयंडे जर असेल तर या. नितीन कोयंडे शौर्य कोयंडे या त्यांच्या शुभ हस्ते बेस्ट परफॉर्मन्स टीम या ठिकाणी यायचं. या ठिकाणी आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2025 सध्या तुम्ही पाहताय. बक्षीस वितरण सोहळा आणि विजेती टीम आहे वाडातर 11. वाडातर 11 या ठिकाणी यायचंय. वाडातर 11 बेस्ट परफॉर्मन्स टीम आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी कैलासवासी करण नाना कमलाकर कोयंडे यांच्या स्मरणार्थ श्री करिश्मा करण कोयंडे यांच्याकडून वाडातर टीमसाठी स्पर्धेतील बेस्ट परफॉर्मन्स टीम या ठिकाणी या. ढोके साहेब या आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. वेलकम. या मॅडम तुम्ही सुद्धा या 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 या. सकाळच्या सत्रापासून ते सुद्धा आपल्या टीमसाठी सपोर्ट करतायत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. या. अरे ऋतुजा ढोके आहेत सकाळपासून आपल्या टीम सोबत आहेत. आणि आमच्या स्पर्धेदरम्यान आम्हाला मुख्य व्यासपीठ गॅलरी असेल प्रेक्षक गॅलरी असेल ते ज्याने आम्हाला सहकार्य केले सानिका मंडप डेकोरेटर प्रोपायटर परेश पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. परेश पाटील या आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. अतिशय दर्जेदार मुख्य व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिलाय. गॅलरी असेल प्रेक्षकांसाठी त्यांचं सुद्धा या ठिकाणी चांगलं व्यवस्था केली आहे. परेशजी पाटील यांना विनंती करतोय त्यांना सुद्धा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते. मी विनंती करतोय मंजुषा मुनगेकर यांना त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. परेशजी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय.
येस या ठिकाणी सन्मान केला जातोय सानिका मंडप डेकोरेटर प्रोपायटर परेश पाटील हॅलो माईक चेक चतुर्थ क्रमांक कैलाससी अनंत तारी यांच्या स्मरणार्थ दिगंबर अनंत तारी यांच्याकडून चतुर्थ क्रमांक आकर्षक ट्रॉफी मी विनंती करतोय या ठिकाणी दिगंबर तारी यांना विनंती करतोय यांच्या शुभ हस्ते हा चतुर्थ क्रमांकासाठी आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित केली जाते दिगंबरजी तारी आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती या आपलं सहर्ष स्वागत ज्याने आम्हाला चतुर्थ क्रमांक आकर्षक ट्रॉफी अनंत तारी यांच्या स्मरणार्थ श्री दिगंबर अनंत तारी यांच्याकडून आणि रोख 2000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी चतुर्थ क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक आहे कट्टा क्लब कट्टा कट्टा क्लब कट्टा चला या कट्टा क्लब कट्टा कट्टा क्लब कट्टा काय परफॉर्मन्स केला सेमी फायनल मध्ये आकर्षक ट्रॉफी रोख रक्कम या ठिकाणी 2000 रुपये कैलाससी अनंत तारी यांच्या स्मरणार्थ श्री दिगंबर अनंत तारी यांच्याकडून या ठिकाणी विजेता संघ आहे कट्टा क्लब कट्टा त्यानंतर या ठिकाणी तृतीय क्रमांक कैलासवासी हॅलो 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 माईक चेक 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 तृतीय क्रमांक कैलाससी तुकाराम धाकू कुबल यांच्या स्मरणार्थ सौ अनिता तुळशी अंकुश मोंडकर यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम 2000 रुपये विजेता संघ आणि मी मान्यवरांना विनंती करतोय सन्माननीय पांडुरंग मोंडकर उपस्थित आहेत त्यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल तृतीय क्रमांक विजेता आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम विजेता संघ आहे तुफान निवती तुफान निवती अंकुश मोंडकर या ठिकाणी उपस्थित नाही आहेत त्यामुळे या ठिकाणी आमचे मान्यवर आहेत पांडुरंग मोंडकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय तुफान निवती द्वितीय क्रमांक रोख 10,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी VRCC आनंदवाडी मुंबई यांनी पुरस्कृत केलंय आणि या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करतोय आनंदवाडीचे लाईनमन आहेत त्यांना विनंती करतोय यांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल VRCC आनंदवाडी मुंबई आणि आनंदवाडीचे कार्य जे लाईनमन आहेत त्यांना विनंती करतोय या मुख्य व्यासपीठावरती लाईनमन आपण मयूर प्रभू गेले 2 दिवस अतिशय चांगलं काम केलंय तुम्ही मयूर प्रभू या ठिकाणी या लगेच जे लाईनमन आहेत त्यांनी यायचंय लगेच
नितीनजी कोंडे या आपण. रोख 10,000 रुपये आकर्षक ट्रॉफी VRCC आनंदवाडी यांच्या माध्यमातून. आणि गेले 2 दिवस लाईनमन म्हणून आम्हाला जे अतिशय चांगली कामगिरी केली आहे ते लाईनमन या ठिकाणी यायचंय. थँक्यू डीजे. आणि द्वितीय क्रमांक आणि विजेता संघ आहे VRCC कालवी बंदर. या वेलकम कालवी बंदर. द्वितीय क्रमांक विजेता रोख 10,000 रुपये आकर्षक ट्रॉफी VRCC आनंदवाडी टीम मुंबई यांच्याकडून. VRCC कालवी बंदर या ठिकाणी विजेता द्वितीय क्रमांक या ठिकाणी. यस या ठिकाणी अभिषेक केरकर टीमचा कॅप्टन. चला थांबायचं आपण. अभिषेक केरकर आमच्या सोबत जोडले जातील. अभिषेक माझ्यासोबत जोडले गेलेत. VRCC कालवी बंदरचा कॅप्टन. सेमीफायनल मध्ये चांगली कामगिरी केलीस. काल सुद्धा तू बाईट दिली होती. आज पण तुला बाईट द्यावी लागते. मेगा फायनल मध्ये प्रवेश केल्यानंतर समोरचा संघ अतिशय ताकदवान होता. या ठिकाणी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून इथे पाहायला भेटली महाराजा तारकर्ली टीमच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी आज कालच्या दिवसामध्ये तू मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. परंतु आजच्या दिवसामध्ये महाराजा तारकर्ली या संघासोबत खेळताना भरपूर धावाने तू इथे खराब प्रदर्शन झालं तुझं आणि त्यामुळे तू बॅकफुटला गेलास. परंतु काल चांगला परफॉर्मन्स झाला होता. परंतु या VRCC आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीच्या आयोजनाबद्दल काय सांगशील? मी कालच सांगितलं होतं की VRCC आनंदवाडीचं आयोजन जे होतं ते खरोखरच एक देखणी स्पर्धा होती आणि सुंदर आयोजन होतं. त्यामुळे आम्हाला एवढा एक चान्स भेटला. त्यासाठी मी काल पण आभार मानले होतेच आणि आज पण मी आभार मानतोय. तसंच आज आमच्या टीमकडून थोडंसं गोलंदाजीमध्ये खराब प्रदर्शन झालं. जास्तीत ते प्रदर्शन माझ्याकडून खराब झालंय. कारण मलाच अपेक्षा नव्हती एवढ्या रन्सची. काल पण मी म्हणजे जी गोलंदाजी झाली होती तशी गोलंदाजी आज झाली नाही आणि माझ्या म्हणजे संघाकडून थोडंसं हे झालं. पण त्याच्यात त्यांची काही चूक नाही. ते सर्व श्रेय मी माझ्यावरती घेतोय कारण माझ्याकडून हवा तसा गेम झाला नाहीये. आणि एक तरी सुद्धा संध्याकाळचं क्षेत्र असताना सुद्धा माझ्या संघाने जरी गोलंदाजीत कामगिरी थोडीशी कमी पडली तरी मात्र फलंदाजीमध्ये ते नक्कीच त्यांनी चांगली फलंदाजी केली आहे. कारण संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये सुद्धा 50+ धावा करणं 4 ओव्हरमध्ये खूप कठीण कामगिरी आहे. पण आम्ही जवळपास 17 ते 18 रन्सांनी हरलोय. पण 50च्या पुढे रन्स आम्हीच केले. त्याबद्दल मी खरंच गोलंदाजीसाठी हे करेन आणि मी पुन्हा एकदा कमबॅक करेन आमच्या संघाला घेऊन. थँक्यू टीम. येस हे होते माझ्यासोबत जोडले गेले अभिषेक या ठिकाणी. परंतु पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. थँक्यू वेलकम या ठिकाणी. आणि आत्ता मात्र सर्वच खेळाडूंचं लक्ष असतं कुठलीही स्पर्धा असेल. परंतु ज्यावेळी आपण स्पर्धा खेळायला जातो त्यावेळी प्रत्येक खेळाडू हा ट्रॉफीवरती लक्ष ठेवून असतो आणि जी ट्रॉफी प्रत्येक जणांना असं वाटत असते की ही ट्रॉफी किंवा जे काय
वस्तू असेल ती माझ्या घरी यावी अशी प्रत्येक खेळाडूला वाटत असते आणि तशा पद्धतीने परफॉर्मन्स केला जात असतो. परंतु यावर्षी या ठिकाणी मालिकावीर आम्हाला होम थिएटर या ठिकाणी मालिकावीर म्हणून होम थिएटर आम्हाला पुरस्कृत केलाय. माधवी मॅडम आहेत, माधवी मोंडकर मॅडम, त्यांना विनंती करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आणि मालिकावीर या स्पर्धेतील चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी, कोण गेस कराल का मालिकावीर कोण असेल? या मॅच मध्ये मालिकावीर 85 धावा, 4 गडी ज्याने बाद केले आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती, अष्टपैलू कामगिरी केली, आपल्या टीमला मेगा फायनल मध्ये विजय मिळवून दिला. होम थिएटरचा मानकरी झालाय तो आहे मिस्टर सुकृत जोशी, महाराजा तारकर्ली टीमचा. अतिशय चांगला परफॉर्मन्स. आणि या ठिकाणी माधवी मोंडकर मॅडम आहेत, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होम थिएटर बूट कंपनीचा आहे, अतिशय चांगल्या कंपनीचा या ठिकाणी बूट बार. सुकृत जोशी मालिकावीर इथे पाहायला भेटला. सुकृत जोशी आणि प्रथम क्रमांक विजेता. त्या अगोदर मी विनंती करतोय मान्यवर या ठिकाणी रॉकी बॉयजचे सर्व असतील आणि त्यांचा ग्रुप, रॉकी बॉयजचे ग्रुप या, रॉकी बॉयज चा ग्रुप आपण यायचंय. चला या आपण. रॉकी बॉयजचे ग्रुप इथे उपस्थित असेल. प्रथम क्रमांक विजेता, रोख 15,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी VRCC आनंदवाडी मुंबई यांच्याकडून. आणि रॉकी बॉयज हे 2025 चा विजेता, आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीचा विजेता संघ आहे महाराजा तारकर्ली. संपूर्ण संघाने यायचं या ठिकाणी. आपलं सहर्ष स्वागत. आणि मी मान्यवरांना सुद्धा विनंती करतोय, सर्व मान्यवरांनी उपस्थित राहा, हजर राहा, उभे राहा. त्यांच्या शुभ हस्ते सुद्धा हा दिला जातोय रॉकी ग्रुपच्या माध्यमातून. महाराजा तारकर्ली या, आमचे मान्यवर आहेत, त्यांनी सुद्धा उपस्थित व्हा, हजर राहा, उभे राहा. सर्वांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जाईल महाराजा तारकर्ली टीमचा. चला या लाईन मध्ये. रोख 15,000 रुपये, आकर्षक ट्रॉफी, महाराजा तारकर्ली चॅम्पियन ठरलाय. आणि आनंदवाडी चॅम्पियन डे नाईटचा विजेता ठरला होता बांदेश्वर बांदा संघ. आणि आज इथे गाभी समाजाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेता ठरलाय महाराजा तारकर्ली. हिप हिप